काही झालं तरी रोजचे कामं जे आहेत ते करावंच लागतात. आता पिलं पाजून घेतले होते, बकऱ्याला पाणी पाजलं, तर आता बकऱ्या सोडायचा टाईम झाला तर बकऱ्या सोडायला लागली. आता कितीही काही झालं, तब्येत खराब असली तरी रोजचे कामं ते करावंच लागतात. मग काय आमचं बकऱ्या सोडून दिल्या आणि लंगडू महाराजले पाणी पाजायचं होतं. बाईचा जन्मच खराब आहे, कामं आहेत, कामं ते करावंच लागतात, का तब्येत खराब असो का काही असो. आज लंगडू महाराजने 2 बकेटा पाणी पिलं होतं, कारण उन्हाळा चालू झाला आणि आमचे लहान लहान पिलंही पाण्यावर लागले होते. मग सगळा पुंजा बाहेर नेला आणि बाहेरचं शेण काढून घेतलं. आणि आता उन्हाळा म्हणजे की आज ढगाळ वातावरण होतं, तरी बी असं ऊन एवढं चमकत होतं का लय. मग कसं मस्त मी झाडून काढून घेतलं आणि मस्त अशी आंघोळ केली आणि जेवण करायला बसली. जेवणाचं तर काही मूळ नव्हता, पण आता तरी बी थकवा गमवायसाठी आता जबरदस्तीनं काहीतरी खावंच लागेल, नाही तर तोंड एवढं खराब पडलं का तोंडावर काहीच घेऊ वाटत नाही. तरी बी मग बसली मी जेवण करायला. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.